नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की रिझल्ट कशाप्रकारे लागतो, पासिंगसाठी किती मार्क्स लागतात, ज्यामध्ये 70 मार्कांचा पॅटर्न असेल किंवा 80 मार्कांचा पॅटर्न असेल किंवा 35 मार्कांचा पॅटर्न असेल, ॲन्युअल पॅटर्न असेल, सी-जी-पी असेल किंवा एन-ई-पी असेल. तर ही संपूर्ण गोष्ट मित्रांनो आपण जी आहे मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली होती. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता काही गोष्टी बघायच्या आहेत. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे काही क्रेडिट पॉइंट ठीक आहे, ते तुमचे ग्रेड असतात किंवा जे काही तुमचा जी-पी असतो किंवा ई-जी-पी असते किंवा आर-एम-के वगैरे असतं. हे डॉलर म्हणजे काय, सी म्हणजे काय, ई म्हणजे काय, बरोबर? सोबत तुमचं हे ओ.1 काय असणार, ऑर्डिनन्स म्हणजे काय असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं बघा जे डॉलर साइन आहे, कंडोनेशन म्हणतो आपण त्याला, हे काय असणार आहे. एस-जी-पी-ए, सी-जी-पी-ए हे जेवढ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, आपण विथ प्रॅक्टिकल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो कुठलाही युनिव्हर्सिटी असू द्या, कुठलाही रिझल्ट असू द्या, कोणताही पेपर असू द्या, सर्वांसाठी नियम सारखे असतात. थोडेफार नियम फक्त वेगळे असतात. आता इथे आपण मार्कशीटचं उदाहरण फक्त वाय-सी-एमचं घेतोय. बट हा नियम जो असणार आहे किंवा मी जे काही तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवणार आहे, हा नियम मित्रांनो सर्व विद्यापीठाला लागू असणार आहे. थोडेफार यामध्ये चेंजेस असू शकतात. तर कुठले-कुठले चेंजेस असू असू शकतात, हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्याआधी बघा मित्रांनो, आता आपल्याला मागच्या पी-पी-टीमध्ये आपण बघितलं होतं, की पासिंग क्रायटेरिया वगैरे कशा प्रकारचा असतो, एन-ई-पीसाठी, नॉन एन-ई-पीसाठी वगैरे, वगैरे. तर मित्रांनो, आजचं जे आपलं रिझल्ट सिस्टम असणार आहे आणि जे काही तुमचं सी-आर, जी-आर, जी-पी, ई-जी-पी, आर-एम-के हे जे काही तुमच्या रिझल्टवरती असतं, हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बरोबर? आता बघा सर्वप्रथम तुम्हाला जे आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, येलो हायलाइटमध्ये बघा मी काही पॉइंट्स या ठिकाणी जे आहेत, आणि मीनिंग आहेत, ज्याला आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्म आणि त्याचे फुल फॉर्म किंवा त्याचा काय अर्थ जो असणार आहे आपल्या रिझल्टमध्ये त्याच्या काही गोष्टी बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. जिथे तुमच्या रिझल्टवर जी-आर जर असेल बघा आता जी-आर कुठे तुम्हाला बघायला मिळतो बघा या ठिकाणी हा जी-आर बघा म्हणजे ए, बी, सी तुमचा जे काही ग्रेड पॉइंट असतो बरोबर? त्याला काय म्हणतो आपण ग्रेड म्हणतो. तर जी-आर म्हणजे काय ग्रेड ते नॉर्मली जे आहे ते ए, प्लस बी, बी प्लस सी, सी प्लस डी अशा प्रकारे ते असतात. एस-जी-पी-ए म्हणजे काय? सेमिस्टर ग्रेड पॉइंट्स एव्हरेज बरोबर? तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा निकाल लागला तर त्याच्यावर तुमचा बघा एस-जी-पी-ए असतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा बघा एस-जी-पी-ए. तुमचा सिंगल रिझल्ट जो असतो, बरोबर? म्हणजे जो बहुतांश तुमचे सर्व सेमिस्टरवरती जे आहे एस-जी-पी-ए असतो. फक्त फायनल रिझल्ट जो असतो, फायनल रिझल्ट त्याला म्हणतो आपण सी-जी-पी-ए. तो असतो क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एव्हरेज. म्हणजे थोडक्यात काय जेवढे काही तुमचे एस-जी-पी-ए असतात, त्या सर्वांचा एक एव्हरेज असतो. त्याला आपण म्हणतो सी-जी-पी-ए बरोबर? नंतर आहे ई-जी-पी, अर्न क्रेडिट पॉइंट्स. बघा, आता तुमच्या रिझल्टवर बघा तुम्हाला या ठिकाणी ई-जी-पी बघायला मिळतो. तर हा अर्न ग्रेड पॉइंट म्हणजे काय? हा जो असतो मित्रांनो, हा तुमचा क्रेडिट पॉइंट आणि जी-पी, ग्रेड पॉइंट म्हणतो आपण त्याला. क्रेडिट आणि ग्रेड पॉइंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांची जी पट असते, ती तुमची जी-पी असते. म्हणजे बघा तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दाखवतो. एखाद्या विषयाला क्रेडिट जर समजा 4 असतील किंवा 2 असतील, बरोबर? आणि तुमचा जो जी-पी आहे, तो समजा 5 आला असेल किंवा 6 आला असेल. तर समजा इथे 5 आहे बघा. 5 दुनी 10, 10 झाला तुमचा ई-जी-पी. इथे बघा साइन चोक 24, हा 24 झाला तुमचा ई-जी-पी. आता या ठिकाणी 6च कसे आले? हे देखील आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. ते नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे. तर आता बघा हे 6 कसे काय आले, 5 कसे आले, ठीक आहे. 6 कसे आले, हे जेवढ्या काही मित्रांनो गोष्टी असणार आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याला एक कन्फ्युजन असतं, की हे 6, 5, 4, 2, 3 हे येतात कसे? फेल, पास कसं होतं? हे संपूर्ण गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगणार आहे, बरोबर. आता काही मुलांच्या जे काही मोस्टली कॉपी केसवाले विद्यार्थी असतात, त्यांच्या रिझल्टवर यू-एम असं छापून येतं. यू-एम म्हणजे काय? अनफेअर मीन्स. म्हणजे काय थोडक्यात तुमची कॉपी केस वगैरे जर असेल, तर तुमच्या रिझल्टवरती रिझल्ट दाखवत नाही, तिथे फक्त यू-एम दाखवतं. डॉलर म्हणजे काय? ज्याला आपण कंडोनेशन किंवा ग्रेस मार्क्स अप्लाइड म्हणतो. ग्रेस मार्क्स केव्हा मिळतात तुम्हाला माहिती असेल बघा, या ठिकाणी 6 मार्क्स मिळालेले आहेत त्या निकालामध्ये ग्रेस मार्क्स. तर ग्रेस मार्क्स केव्हा मिळतात? तुम्ही जर एखाद्या किंवा 2 विषयामध्ये जर समजा तुम्ही 6 मार्कांपर्यंत फेल होत असाल किंवा 2-3 पर्यंत फेल होत असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ग्रेस मार्क्स किंवा कंडोनेशन त्या ठिकाणी अप्लाय होऊन जातं, बरोबर? ज्या ठिकाणी बघा आडवा एस, ठीक आहे. आता हे जे याला काय म्हणतात मला एवढं लक्षात नाही माझ्या. हा जो आडवा एस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो, याला म्हणतो आपण पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर जे विद्यार्थी अपंग कोट्यातून ॲडमिशन घेतात किंवा ज्यांचा रिझल्टवर अपंगत्व तुमच्या हॉल तिकीटवर समजा अपंग मेन्शन असेल, तर थोडक्यात का तुम्ही अपंग कोट्यातून जर ॲडमिशन घेतलं असेल, तर तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला असा आडवा एस तुम्हाला बघायला मिळतो. ज्याचा अर्थ होतो पर्सन विथ डिसॅबिलिटी, बरोबर. बरेच विद्यार्थ्यांच्या रिझल्टवरती हे मेन्शन असतं, जे विद्यार्थी अपंगातून ॲडमिशन घेतात. सी-ए म्हणजे काय? कॉलेज असेसमेंट ज्याला आपण होम असाइनमेंट म्हणतो. यू-ए म्हणजे काय? युनिव्हर्सिटी असेसमेंट ज्याला आपण थेरी पेपर म्हणतो. ए-एम म्हणजे काय? असेसमेंट मेथड. ज्या असेसमेंट मेथड कोणत्या-कोणत्या आहेत? सी-ए, यू-ए. बघा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल बघा. हे बघा ए-एम असेसमेंट मेथड कुठला असणार? थेरी, 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 थेरी. ठीक आहे. या ठिकाणी काही प्रॅक्टिकल असतं पी-आर, पी-आर, पी-आर. वायवा असतं व्ही-व्ही, व्ही-व्ही वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते असतं. सी आणि यू-ए देखील हा एक ए-एमचाच प्रकार आहे. टी-एच म्हणजे थेरी, पी-आर म्हणजे प्रॅक्टिकल. व्ही-व्ही म्हणजे काय? व्हॉईस. ठीक आहे. वायवा व्हॉईस. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण. आर-एम-के म्हणजे काय? रिमार्क्स. सी-आर म्हणजे क्रेडिट.
जी-पी म्हणजे ग्रेड पॉइंट, सी-ओ म्हणजे कंप्लीट. आता सी-ओ तुम्हाला कुठे बघायला मिळते मित्रांनो? मोस्टली तुम्ही बघितला असेल तुमचा एस-वाय-बी-एचा किंवा एस-वाय-बी-कॉमचा निकाल जो असतो, त्यावर बघा तुमचा पर्यावरणाचा विषय असतो ई-व्ही-एस 201. तर ई-व्ही-एस 201 वर तुमचा निकाल डिपेंड नसतो. तिथे फक्त सी-ओ किंवा आय-सी येतं. सी-ओ म्हणजे काय? कंप्लीट. जर तुम्हाला समजा जर का असाइनमेंट प्लस थेअरी पेपर मिळून 40 मार्क मिळाले, तर तुमचा रिझल्ट कंप्लीट येतो म्हणजे सी-ओ येतो. आणि जर समजा तुमचे 40 मार्कापेक्षा कमी मार्क असतील असाइनमेंट प्लस थेअरी पेपर मिळून, तर तुमचं तिथं आय-सी येतं म्हणजे इन्कम्प्लीट येतं. तुम्ही काहींचे निकाल बघितले असेल तुम्हाला त्या ठिकाणी ते बघायला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे काही शॉर्ट फॉर्म आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. मोस्टली आपण या ठिकाणी संपूर्ण शॉर्ट फॉर्म जे आहेत मित्रांनो या ठिकाणी कव्हर केलेत. जे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ई म्हणजे काय? सी म्हणजे काय? ते देखील आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ई म्हणजे एक्झाम्प्टेड, सी म्हणजे करंट अपीअरन्स बरोबर. आता बघा या ठिकाणी ई-सी आहे बरोबर. तर ई-सीचा अर्थ काय म्हणतो? एक्झाम्प्टेड करंट म्हणजे हा पेपर विद्यार्थ्यांनी आता दिलेला आहे बरोबर. आता अजून एक बघा या ठिकाणी एक टर्म आहे एक्स म्हणजे काय? पास्ट परफॉर्मन्स. आता समजा तुमचा बॅकलॉगचा रिझल्ट असेल, तुमचा 2 विषय बॅकला असतील, तर नवीन तुमचा रिझल्ट मित्रांनो ज्यावेळेस अपडेट होतो, त्यावेळेस जे विषय तुम्ही बॅकलॉगला दिले असतील, त्याला म्हणतो आपण ई-सी आणि जे अगोदरचे तुमचे विषय पास झालेले असतील, तिथं ई-एक्स येतं. फॉर एक्झाम्पल हा जर समजा तुम्ही विषय जर बॅकलॉगमध्ये दिला असेल, तर इथं फक्त तुम्हाला ई-सी, ई-सी येतं आणि बाकीचे जे तुमच्या अगोदरचा रिझल्ट असेल, समजा हा ई-सीच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी ई-एक्स, ई-एक्स येतं. ठीक आहे. एक्स म्हणजे काय थोडक्यात पास्ट अपीअरन्स असा किंवा पास्ट परफॉर्मन्स. तुमचं हे प्रत्येक रिझल्टवरती असं आहे, या प्रकारचं अपडेट वगैरे केलेलं असतं. बरोबर. आता बघा, आपल्याला हे बघायचं की हे जे क्रेडिट असतात बघा सी-आर, ते सी-आर जे आहेत मित्रांनो प्रत्येक विषयाचे फिक्स केलेले असतात. समजा आता हे एक उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. समजा हा एक बिझनेस इकॉनॉमिक्स पार्ट 1 हा एक विषय आहे समजा. याला 4 क्रेडिट दिलेले आहेत विद्यापीठाने किंवा जे काही तुमचं पुस्तक असेल यू-जी-सीने थोडक्यात बरोबर. आपण विद्यापीठ म्हटल्यापेक्षा या ठिकाणी यू-जी-सी समजूया, कंडक्ट करूया. रिसर्च मेथोडॉलॉजी जो विषय आहे मित्रांनो त्याला देखील 4 क्रेडिट जे आहेत यू-जी-सीने दिलेले आहेत. तर हा 4 क्रेडिट जे आहेत मित्रांनो हे फिक्स असतात. हे प्रत्येकाला सेम असतात. तुम्ही पास झाले म्हणजे तुम्हाला त्या विषयाचे हे क्रेडिट मिळाले. हे चेंज होत नसतात आणि ह्याच क्रेडिटवरनं आणि तुमचे जे काही तुमचं जी-पी पॉइंट असतो, ह्या जी-पीवरनं तुमचा समोरचा ई-जी-पी ठरतो आणि ई-जी-पीवरनं तुमचा फायनल रिझल्ट ठरतो. त्याला आपण म्हणतो एच-जी-पी-ए. त्यावरच पर्सेंटेज वगैरे ठरत असतात. बरोबर. आता बघा मित्रांनो, यामध्ये बघा तुमचे 2 प्रकारचे जे आहेत चार्ट असतात बघा दिलेले. ठीक आहे. या ठिकाणी बघा पी-जीसाठी थोडंसं वेगळं आहे. बट वाय-सी-एममध्ये सेम आहे सर्वांना. वाय-सी-एममध्ये हा चार्ट लागू नाहीये पी-जीचा. वाय-सी-एममध्ये फक्त यू-जीचा चार्ट सर्वांना लागू आहे. एम-एवाल्यांना पण आणि म्हणजे यू-जीवाल्यांना पण आणि पी-जीवाल्यांना पण. परंतु तुम्ही जर समजा पुणे विद्यापीठामध्ये किंवा इग्नूमध्ये शिकत असाल, तर तुम्हाला हा पी-जीवाला नवीन चार्ट लागू आहे. थोडासा यामध्ये फरक आहे. तुम्हाला तो नंतर मी या ठिकाणी समजून सांगेल. सध्या मित्रांनो आपल्याला फक्त फोकस या गोष्टीवर करायचं आहे, की जे तुमचं मार्क सिस्टम आहे बघा, ग्रेड सिस्टम आहे ती कशा प्रकारची असणार आहे. बरोबर. आता बघा लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम बघा मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे. पास होण्यासाठी बघा तुम्हाला जर सांगितलं की 40 मार्क पाहिजे, बरोबर? तर या ठिकाणी 40 ते 44 जर तुम्हाला मार्क पडले, तर तुमचा ग्रेड असतो पी म्हणजे पास. 45 ते 49 पडले, तुमचा ग्रेड असतो सी म्हणजे एव्हरेज. 50 ते 54 पडले म्हणजे तुमचा ग्रेड असतो बी म्हणजे अबोव्ह एव्हरेज. 55 ते 59 जर मार्क पडले, तर तुम्हाला बी प्लस म्हणजे गुड हा त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेड पॉइंट मिळतो. 60 ते 69 असेल तर तुम्हाला ए ग्रेड मिळतो म्हणजे व्हेरी गुड. 70 ते 79 असेल तर तुम्हाला ए प्लस ग्रेड मिळतो म्हणजे एक्सलन्स. 80 ते 100 जर का तुम्हाला मार्क मिळाले, तर तुमचं आउटस्टँडिंग म्हणजे त्याला म्हणतो आपण थोडक्यात आउट ऑफ. तर अशा प्रकारची मित्रांनो ही ग्रेड सिस्टम केलेली आहे. पीसाठी 4, सीसाठी 5, बीसाठी 6, बी प्लससाठी 7, एसाठी 8, ए प्लससाठी 9, आउटस्टँडिंगसाठी 10 म्हणजे 10 पैकी 10. ठीक आहे. तुम्ही जर का फेल झाले किंवा अबसेंट असाल, तर तुम्हाला 0-0 मिळतो म्हणजे तुम्ही त्या विषयामध्ये फेल होता. बरोबर? अबसेंट असला किंवा फेल जरी झाला, तर तुमचा रिझल्ट जो आहे तो फेलच येतो. ठीक आहे. आता मित्रांनो 4 पासून ते 10 पर्यंत हे जे क्रेडिट पॉइंट आहेत तुम्हाला या ठिकाणी सॉरी ग्रेड पॉइंट आहेत, यावरून तुमचा निकाल ठरत असतो. आता बघा तुम्हाला मी लाईव्ह एक्झाम्पल सांगतो. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. 1 मिनिट ठीक आहे. आता बघा. समजा पहिला पेपर आहे आपला आग 501 ठीक आहे. एडवान्स अकाउंटन्सीचा हा पहिला पेपर आहे. मित्रांनो 70 मार्कांचा पेपर आहे. बरोबर? या ठिकाणी बघा 70 पैकी 28 पास व्हायला पाहिजे. त्याला मिळालेले आहेत बघा 32. असाइनमेंटला त्याला 30 पैकी 12 पाहिजे. त्याला मिळालेले आहेत 24. टोटल मार्क झाले मित्रांनो 56 बघा. आता 56 मार्क झाले. हे झाले त्याला 100 पैकी 56 मिळाले. आग 501 या विषयाला क्रेडिट पॉइंट किती आहेत मित्रांनो 4 हे फिक्स आहेत. यू-जी-सीने दिलेले आहेत हे फिक्स आहेत 4 बरोबर. तर त्याला 56 मार्क पडले. आता 56 मार्क पडले म्हणजे हा इथं बी आला आणि बी आला म्हणजे 6 आले. बरोबर. आता बघा नियम बघा कुठला आहे आपला 56 मार्कांचा नियम कुठला आहे? 55 ते 59 बरोबर. 55 ते 59 ला कुठला नियम आहे? बी प्लस बरोबर. इथं या ठिकाणी काय आहे 7 राइट. आता बघा या ठिकाणी जे ग्रेड सिस्टम आहेत बघा, या ठिकाणी काय बघायला मिळतं आपल्याला 6 बी दिलेला आहे. आता हा बी का दिला? बरोबर. आता हा बी का दिला? कारण हा रिझल्ट जो आहे, तुम्ही या ठिकाणी बघता एडवान्स अकाउंटन्सी वगैरे. मित्रांनो हा जो निकाल आहे हा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम-कॉमचा आहे. नॉट अ बी-कॉम किंवा बी-ए बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हा यू-जीचा आहे
आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनचं बघायचं चार्ट, बरोबर? म्हणजे पी-जीचं बघायचं आहे, राइट? ठीक आहे. आता आपण या ठिकाणी पी-जी बघूया. तर किती मार्क मिळालेत त्याला? 56 म्हणजे 56 ची कॅटेगरी कोणती आहे मित्रांनो बघा या ठिकाणी? ठीक आहे. 55 ते 60 बरोबर? 55 ते 54. 50 ते 54. आता बघा या ठिकाणी जे आहे बी6 बरोबर? या ठिकाणी हा ग्रेड दिलेला आहे. 1 मिनिटं काहीतरी मागे-पुढे होतंय. बट ठीक आहे आपण थोडं समजून घेऊया. आता थेअरीमध्ये बघा त्याला 32 मिळालेत आणि याच्यामध्ये 24 मिळालेत. म्हणजे दोन्ही मिळून किती झाले बघा मित्रांनो या ठिकाणी 56 बरोबर? अ, 32 आणि 24 56 बरोबर? आता कदाचित हा थोडासा नियमित या ठिकाणी वेगळा असेल, तर ते आपण नंतर बघून घेऊया. आपण मित्रांनो फक्त या ठिकाणी उदाहरण समजून घेऊया, की याला 56 मार्क मिळाले. तर 56 मार्क मिळाले हा कुठल्या ग्रेडमध्ये गेला मित्रांनो या ठिकाणी? समजा बीमध्ये गेला, बरोबर? 1 मिनिटं. हां. समजा बीमध्ये गेला, तर त्याला 6 ग्रेड मिळाले, राइट? आता बघा, हे जे हे जे क्रेडिट आहेत फिक्स त्या विषयाचे 4 ग्रेड मिळाला बी, बी मिळाला म्हणून जीपी आला 6 आणि ई कसा आला? 4 गुणिले 6 म्हणजे 24. 6 चोक 24 असा हा ई आला, राइट? नंतर बघा दुसरा एक विषय आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया 35 मार्कांचा. याला बघा आता 35 मार्कामध्ये कसा निकाल असतो? 35 पैकी 14 पाहिजे मिळाले 15. 15 पैकी 6 पाहिजे असाइनमेंट मिळाली 10. टोटल झाले बघा 25 म्हणजे 50% बरोबर. आता 25 हे 50% झाले, परंतु 50 पैकी 25 आहेत ना, आपल्याकडे या ठिकाणी जो हा नियमच नाहीये, बरोबर 50 मार्कासाठी. तर काय करायचं 50चं 100 मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे यात रूपांतर करायचं. तर 50 दुणे 100 म्हणजे 25 दुणे 50. तर 50 मार्कासाठी कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे? 50 ते 54 साठी या ठिकाणी दिलेलं बघा त्यांनी 45 ते 49 दिला या ठिकाणी ॲक्चुअली सी. तर 5 दिलेला आहे बरोबर. तर या ठिकाणी बघा 5 मिळाला आहे तुम्हाला बरोबर. तर 2 मार्कांचा हा क्रेडिट आहे 5 दुणे 10. हे झाले तुमचे या ठिकाणी ई बरोबर. आता ई कसे काढले आपण या ठिकाणी समजून घेऊया. ही जे ग्रेड सिस्टम आहे मित्रांनो, ही ऑफिशियल आहे. परंतु यामध्ये बरेच काही करेक्शन आहे. या ठिकाणी हे थोडंसं आपल्याला व्हेरिफाय करावं लागेल. तुम्हाला समजण्यासाठी मी हा चार्ट बनवलेला आहे. ठीक आहे. याच्या आधारे आपण या ठिकाणी फक्त समजून घेऊया. राइट. थोडासा एका पॉइंटचा फरक आहे. जिथे 6 पाहिजे तिथे 7 दिसत आहे. जिथे 7 पाहिजे तिथे 8 दिसत आहेत. ठीक आहे. परंतु तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, की बाबा सी-जी-पी-एला जे आहे जे काही तुमचे ग्रेड पॉइंट असतात किंवा जे काही ग्रेड असतो किंवा सी असतात ते कशाप्रकारे मिळतात तुम्हाला, हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी समजा एक विषय आहे तुमचा कॉम 531 याला 4 पॉइंट कंपल्सरी आहेत, बरोबर. त्याला मिळाले आहेत मार्क या ठिकाणी 51 बरोबर. आता 51 साठी कुठला रूल आहे आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 51 साठी पण बघा आपल्याकडे समजा या ठिकाणी सी आहे 5 बरोबर. इथे बघा तुम्हाला देखील दिलेलं आहे सी 5. 4 आणि 5 4 क्रेडिट आहेत आणि 5 त्याला जी आहेत. 5 चोक 20 अशा प्रकारचे हे 20 मित्रांनो या ठिकाणी तुमचे अर्न ग्रेड पॉइंट म्हणजे तुमचे ई झाले 20 बरोबर. आता मित्रांनो हे टोटल ई तुमचे किती झाले टोटल? तर याची ॲडिशन करायची. ई म्हणजे कोणते बघा मित्रांनो या ठिकाणी हे ई टोटल. त्या दोघांची जर का तुम्ही सगळ्यांची ॲडिशन केली, जे तुम्ही विषयात जर पास झाले, तर सर्वांची ॲडिशन मित्रांनो जवळपास 118 येते. बरोबर? आणि क्रेडिटची ॲडिशन जी आहे ती प्रत्येकाला फिक्स असते. हा ई प्रत्येकाला वेगळा असतो. प्रत्येकाला वेगळा असतो. परंतु जे क्रेडिट असतात मित्रांनो, क्रेडिट कुठले असतात त्या विषयाचे म्हणजे 4, 4, 2, 4, 4, 4 हे झाले तुमचे 22. ठीक आहे? तर हे जे क्रेडिट असतात मित्रांनो, हे प्रत्येकाला सेम असतात. परंतु ई हा प्रत्येकाला वेगळा असतो. बरोबर? आता हा एच कसा आला? आपल्याला हे या ठिकाणी मित्रांनो ओळखायचं आहे. ठीक आहे? हे 2 चार्ट आपण समजून घेतले. थोडंसं आपण खाली येऊया. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी या ठिकाणी एक उदाहरण दाखवतो अजून एक. तुमच्या समोर एक अजून एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. दोन्ही पॅटर्न्स दाखवतो. 20-80 पण दाखवतो, 30-70 पण दाखवतो. ठीक आहे. आता हे थोडंसं आपण समजून याला आपण बाजूला सोडूया. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी बघा आपण या ठिकाणी एक एम निकाल बघूया. जो 20-80 फॉर्म्युला आहे. आता जे आपण वरती उदाहरण बघितलं, ते आपण या ठिकाणी मित्रांनो हे बघितलं आहे बघा 30-70चं. ठीक आहे. तर आपण बघा मित्रांनो या ठिकाणी एक डेमो उदाहरण बघूया. एम-बी-एचा विषय आहे. परत सांगतो तुम्हाला या ठिकाणी. ह्या विद्यार्थ्याला बघा 100 पैकी 83 मिळाले. बरोबर. आता 1 सेकंड मी जे आहे मित्रांनो हीच पी-डी-एफ पुन्हा ओपन करतो. म्हणजे आपल्याला 2-2 गोष्टी या ठिकाणी बघता येतील. ठीक आहे. 83 मार्क मिळाले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे 83 चा अर्थ काय होतो या ठिकाणी बघा त्याला ओ मिळाला बरोबर. तर 83 चा अर्थ काय 80 ते 83 मध्ये बरोबर. बघा आता हे या ठिकाणी चार्ट बरोबर मॅच होतोय. ते आधीचं तुम्ही विसरून जा. ठीक आहे. इथे बघा आता तुम्हाला जे आहे ओ मिळाला. 83 मार्क. तर 83 साठी आपल्याला कुठला ग्रुप आहे आपल्याकडे ओ मिळाला बरोबर. म्हणजे जे त्या विषयाला फिक्स क्रेडिट आहेत बघा 4 मिळाले जी-पी 10 म्हणजे 10 चूक 40 बरोबर. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही विषय घ्या समजा हा एम-क्यू 302 आहे. त्याला मिळाले बघा 79. आता 79 मार्कांचा फॉर्म्युला जो आहे 70 ते 79 तो आहे बघा ए प्लसमध्ये बरोबर. ए प्लस म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी 9 बरोबर. हा 9 मिळाला या ठिकाणी. 9 चोक 36 असे 36 या ठिकाणी त्याला जे आहे ई मिळाले. टोटल ई मित्रांनो किती झाले या ठिकाणी बघा 176 ठीक आहे. हे प्रत्येकाला वेगळे असतात. परंतु मित्रांनो जे क्रेडिट आहेत बघा 20 4, 4, 4, 4, 4, 4 पंचे 20 हे क्रेडिट प्रत्येकाला सेम असतात. ई प्रत्येकाला वेगवेगळे असतात. बरोबर. आता बघा हे जे एच-जी-पी आला 8.80 हे आपल्याला बघायचं या ठिकाणी.
टोटल मार्क तुमचे किती झाले? 5 विषयाचे झाले 500. तुम्हाला टोटल मार्क किती मिळाले या ठिकाणी या टोटलची एव्हरेज झालं बघा ते 365 म्हणजे 500 पैकी तुम्हाला 365 मार्क मिळालेले आहेत. तुमचा ए-जी-पी जो आहे तो 8.80 आला. आता मित्रांनो हा 8.80 आला कसा? ठीक आहे. तर काय करायचं असतं फॉर्म्युला या ठिकाणी मित्रांनो कुठला आहे? ई-जी-पी भागिले क्रेडिट. ई-जी-पी म्हणजे काय तुम्हाला जे ई-जी-पी मिळाले, क्रेडिटच्या जे तुमचे या ठिकाणी बघा जे फिक्स व्हॅल्यू आहे क्रेडिट पॉइंट ठीक आहे. ती तुम्ही तुम्ही याला काय करता डिव्हाईड करता. म्हणजे ई-जी-पी भागिले क्रेडिट म्हणजे 176 भागिले 20 म्हणजे तुमचा 8.80 हां, तुम्ही या ठिकाणी करून तुम्ही व्हेरिफाय करू शकता. 176 भागिले 20 म्हणजे तुमचे काय आहे तो 8.80 तर मित्रांनो हा झाला तुमचा या ठिकाणी एच-जी-पी-ए बरोबर आणि एच-जी-पी मित्रांनो जो आहे तो मोस्टली 8 असला पाहिजे. 8 म्हणजे काय कुठला ग्रेड असला पाहिजे? ए ग्रेड असला पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी चांगल्या जॉबसाठी वगैरे तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी. तर तुम्हाला 8च्या पुढे जर मिळाला तर चांगली गोष्ट आहे. आता हे या ठिकाणी आपण उदाहरण दाखवलं, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बरोबर. आता बघा, जो 70-30 वाला फॉर्म्युला आहे बघा या ठिकाणी. इथे बघा त्याला 76 मार्क मिळाले. आता बघा 76 मार्कांसाठी जर मित्रांनो आपण बघितलं तर या ठिकाणी बघा ए प्लस दिलेला आहे. बरोबर? ए प्लस दिला. इथे मात्र तुम्हाला बघा ए दिला. आता बघा इथेच तुमची सिस्टम वेगळी आहे. राइट? आता इथे बघूया आपण खालच्या सिस्टममध्ये एन-ई-पी थोडासा जरा नियम वेगळा आहे. मगाशी पण आपण एन-ई-पीचा रिझल्ट बघितला. त्यामुळे थोडंसं आपलं कन्फ्युजन वगैरे झालं होतं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे 90 ते 100 साठी बघा ओ आहे. परंतु आपल्याला इथे बघा त्याला 76 आहेत. बरोबर? तर 76 ची कॅटेगरी मित्रांनो या ठिकाणी बघा ए प्लसमध्ये दाखवते. आता इथे मी पण अजून कन्फ्यूज आहे. ठीक आहे. 76 ला ए आहे आणि इथे ए प्लस आहे. ठीक आहे. तर थोडासा एन-ई-पीसाठी वेगळा पॅटर्न आहे. ते मी तुम्हाला नंतर अपडेट करून दाखवेल. परंतु मित्रांनो तुम्हाला हे कसं काढायचं हे तुम्हाला कळलं असेल. थोडंसं कन्सेप्ट समजून घ्या, की बाबा हे बघा आता हा जो पहिला चार्ट आहे तुम्हाला याची देखील मी लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. जो पहिला मार्क ग्रेड सिस्टम आहे बघा यू-जी, सी-जी-पी, एन-ई-पीसाठी ठीक आहे. हा तुम्ही या ठिकाणी व्हेरिफाय करू शकता, क्रॉस व्हेरिफाय करू शकता, की कशाप्रकारे तुम्हाला मार्क मिळतात, ग्रेड कसे मिळतात, ठीक आहे. क्रेडिट पॉइंट कसे मिळतात, जे-पी कसे मिळतात, हे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी व्हेरिफाय करू शकता. आता ए-जी-पी कसा आला तुम्हाला कळाला असेल, ई-जी-पी-ए डिव्हाइड बाय क्रेडिट ठीक आहे. म्हणजे 176/20 म्हणजे तुमचा 8.80 टोटल मार्क्स तुमचे बघा मित्रांनो या ठिकाणी 365 आले. आता तुम्ही म्हणसाल, की सर मला पर्सेंटेज कसे काढायचे? बघा, तर पर्सेंटेज काढण्यासाठी मित्रांनो 2 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. एक आहे आपला पारंपरिक आणि एक आहे यू-जी-सीने दिलेला. तर बघा मित्रांनो, जो आपला पारंपरिक आहे बघा, या ठिकाणी तुम्ही 2 नंबरचा बघू शकता. तर पारंपरिक मित्रांनो असा असतो, की आपल्याला मिळालेले मार्क भागिले पडलेले मार्क सॉरी आपल्याला मिळालेले मार्क त्याला आपण डिव्हाईड करतो टोटल मार्कांनी, त्याला आपण 100 ने गुणतो. म्हणजे आपले पर्सेंटेज त्या ठिकाणी येतात. परंतु जो काही स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे यू-जी-सीने ए-जी-पी वाल्यांसाठी, त्यासाठी बघा मित्रांनो फॉर्म्युला कुठला आहे? एच-जी-पी-ए इंटू 10 मायनस 7.5 तर आपल्याला ए-जी-पी किती मिळाला? 8.80 गुणिले 10 म्हणजे किती झालं तुमच्या या ठिकाणी 88. 88 मधून 7.5 गेले उरले 80.5 ठीक आहे. तर म्हणजे मित्रांनो काय तुमचा निकाल या ठिकाणी पर्सेंटेज 80.5 तुम्हाला मिळालेले आहेत. तर जवळपास नॉर्मलपेक्षा स्टँडर्डमध्ये तुम्हाला जवळपास 3 ते 4 पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी फरक बघायला मिळू शकतो. आता तुम्हाला कुठले पर्सेंटेज यातले व्हॅलिड धरायचे, ते डिपेंड आहे तुमच्या समोरच्या गोष्टीवरती. समजा तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा असेल, तिथे जर तुम्हाला एच-जी-पी विचारला, तर एच-जी-पी टाकायचा. जर तुम्हाला पर्सेंटेज विचारले, तर तुम्ही हे खालचे पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी जनरल फॉर्म्युल्याच्या मार्फत तुम्ही जे पर्सेंटेज वगैरे टाकू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी आधीच सांगितलेलं आहे, की जसं तुम्हाला मी या ठिकाणी थोडंसं दाखवलं पण कन्फ्युजन, की एन-ई-पीसाठी जे आहे थोडासा जरा वेगळा फॉर्म्युला आहे. तुम्हाला थोडंसं ग्रेडिंग सिस्टम थोडंसं तुम्हाला बघावं लागेल, की किती मार्कासाठी किती फॉर्म्युला आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर ते तुम्हाला मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला मी करेक्शन नंतर तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवेल. परंतु कशाप्रकारे तुम्हाला जे आहे या ठिकाणी मित्रांनो ए-जी-पी आणि सी-जी-पी-ए सिलेक्ट करायचा, काढायचा हे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो समजलं असेल. फुल फॉर्म वगैरे देखील तुम्हाला या ठिकाणी समजलेले असतील. आपण दोन्ही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. तुम्हाला समजण्यासाठी बघा मित्रांनो आपण या ठिकाणी 80-20 चा फॉर्म्युला घेतलेला आहे. 30-20 70 चा पण फॉर्म्युला घेतलेला आहे. ठीक आहे. तर असं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ही पी-पी-टी तुम्ही देखील बघू शकता. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला आणि व्हिडिओ खाली बघा तुम्हाला Google ड्राईव्हची एक फाईल अटॅच देखील तुम्हाला दिसेल. ती तुम्ही त्या ठिकाणी जे आहे बघू शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला महत्त्वाची नोट आहे मी या ठिकाणी देत आहे, की प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी मित्रांनो ही सेमच प्रोसेस असेल असं नाहीये. बहुतांश प्रत्येक युनिव्हर्सिटीला जे आहे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे ते तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला या ठिकाणी ग्रेड सिस्टम तुम्हाला बघायला मिळते. परंतु मित्रांनो, सर्व युनिव्हर्सिटीसाठी जे आहे, जे तुम्हाला ए-जी-पी, सी-जी-पी दाखवलं, ते सर्वांसाठी जे आहे अशा प्रकारचे सेम कन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. त्यांची देखील ग्रेड सिस्टम अशीच असते ए-बी-सी-डी वगैरे, ए प्लस, बी प्लस वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर तुम्ही ही या ठिकाणी फॉलो करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला समजलं असेल आणि हे फुल फॉर्म वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे जे येलोमध्ये मी हायलाइट केले, याचा आपल्या रिझल्टवरती संबंध आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी जे आहे हायलाइट करून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या रिझल्टवरती जे काही हायलाइटेड पॉइंट आहेत, ते तुम्ही बघू शकता. तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला ते बघायला मिळतील. आणि जो 1 नंबरचं जे मित्रांनो या ठिकाणी ग्रेड सिस्टम आहे, ते तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची आहे.
तुमच्या रिझल्टसाठी ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची आहे. ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला एच-जी-पी-ए देखील मिळेल, तोच देखील तुमचा या ठिकाणी ठरणार आहे. समजा तुम्हाला 8.5 असेल, तर तुमचा जो आहे A+ तुमचा रिझल्ट असेल किंवा ए रिझल्ट असेल. अशा प्रकारचं मित्रांनो ही सिस्टम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. खूप सोपी आहे मित्रांनो. खूप तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे. थोडंसं यामध्ये एन-ई-पीवाल्यांसाठी थोडंसं मागे-पुढे गोष्टी झालेल्या आहेत. 1-1 पॉइंटचा फरक आहे. बट त्यावरती कशामुळं आहे आणि त्याची सिस्टम नक्की ऑफिशियल कुठली आहे, ती मी थोडंसं माहिती काढून तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.